वयाच्या 92व्या वर्षी हातात 5 फुटांचा तारपा आणि ओठांवर आदिवासी संस्कृतीची धून. ओळखा पाहू कोण आहेत हे? नाव भिकल्या लाडक्या दिंडा. मी राहणार वाळवंडा, जव्हार तालुका, पालघर जिल्हा. आमची जेव्हा मी दिली तर मला नेला तेव्हा मी धनखड साहेबाला सांगला की बाबा तू आदिवासी कशावरनं. मी त्याला असं सांगितलं की ही मायभूमी माती परीक्षा केली तर मी आदिवासी श्वासाने वाजवते संस्कृती आणि हाताने वाजवते आकृती. मी 500 लोक हरवलं श्वासाने. मी 1 तास वाजवला, मला 1 लाख रुपये पुरस्कार दिला. हे आहेत पालघर जिल्ह्यातील जव्हारचे भिकल्या धिंडा, ज्यांना 2026चा नुकताच भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. जव्हारमधील वाळवंडा गावचे रहिवासी असलेले भिकल्या धिंडा यांनी वयाच्या 10व्या वर्षापासूनच तारपा वाजवायला सुरुवात केली. सुमारे 400 वर्षांपूर्वी पासूनची चालत आलेली ही पारंपरिक कला त्यांनी आजही जोपासली आहे. अत्यंत गरिबीतही ही कला त्यांनी कधीच सोडली नाही. वाळलेला भोपळा, बांबूंपासून आणि मधमाशांच्या मेणापासून नैसर्गिक घटकांपासून बनवलेला तारपा वाजवणारे ते आजचे लिव्हिंग लेजंड आहेत. वारली आणि कातकरी संस्कृतीचं दुर्मिळ असं हे प्रतीक तारपा त्यांनी 7 समुद्रापार पोहोचवलं आहे. 80 वर्षाहून अधिक काळ हे पारंपरिक आदिवासी वाद्य ते वाजवत आहेत. त्यांनी आपल्या आजोबा आणि वडिलांकडून या कलेची शिदोरी घेतली आणि पुढच्या पिढीला ती सपूर्दही केली. आपल्या गावात आणि आसपासच्या अनेक आदिवासी तरुणांना तारपा वाजवण्याचे त्यांनी मोफत प्रशिक्षण दिलं आहे, जेणेकरून ही कला त्यांच्यानंतरही जिवंत राहील. आपली संस्कृती टिकवायची आणि टिकली पाहिजे तर आपले आदिवासी. तारपा हे केवळ वाद्य नसून आमच्या संस्कृतीचा देव आहे असं भिकल्या धिंडा मानतात. आणि तारपा तोच आदिवासी. जर त्याला तारपा नाही आणि त्याला हिरवा देव नाही तो बिगर आदिवासी. जोपर्यंत माझ्या अंगात श्वास आहे तोवर मी तारपा वाजवत राहणार. भिकल्या धिंडा वापरत असलेल्या तारपा वाद्याची उंची 7 फुटांपर्यंत असते. तारपा वाजवताना एक विशिष्ट लय असते, ज्यावर आदिवासी बांधव वर्तुळ करून नृत्य करतात आणि नकळत ऐकणाऱ्याचेही पाय थिरकतात. तारपा नृत्य हे ऐक्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार तारपा प्रामुख्याने पावसाळा संपल्यानंतर आणि पीक कापणीच्या काळात सण उत्सवात कोजागिरी पौर्णिमेपासून वाजवला जातो. भिकल्या धिंडा यांनी हे वाद्य वाजवून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात आदिवासी लोककलेचं प्रतिनिधित्व केलं आहे. भिकल्या धिंडा यांना आजवर शेकडो पुरस्कारांपैकी राज्य संस्कृती पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, आदिवासी भूषण पुरस्कार, तारपा शिरोमणी पुरस्कार आणि 2026चा पद्मश्री पुरस्कार देऊन अनसंग हिरो, अपरिचित नायक म्हणून त्यांना गौरविले गेले आहे. पुरस्कार प्राप्तीनंतरही त्यांना कसलाही गर्व अथवा अभिमान नाही. देशाचा प्रतिष्ठित असा समजला जाणारा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यानंतरची त्यांची भावना, त्यांचे शब्द म्हणजे हेच. पुरस्कार मोठा आहे हे कळलं, आनंदही झाला, पण माझा खरा आनंद माझ्या लोकांसोबत तारपा वाजवण्यातच आहे. शिका, मोठे व्हा, पण आपली मुळं विसरू नका. आपली माती आणि आपली गाणीच आपली खरी ओळख आहे, असा संदेश ते येणाऱ्या पिढीला देतात. गेली 150 वर्षांची कौटुंबिक परंपरा जिद्दीनं पुढे नेणाऱ्या या अवलियाला मानाचा कडक सलाम.
भारतीय संस्कृती आणि लोककलेचा अभिमान असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जोहार.